विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांची तयारी आता सुरू झाली आहे। भाजपमधून बावनकुळे कामठी मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे, तर उमरेड विधानसभेसाठी सुधीर पारवेंनी अमित शहांची भेट घेतल्याची माहिती आहे। तिकडे शिंदेंच्या शिवसेनेमधून यामिनी जाधवांची विधानसभेची दावेदारी धोक्यात आल्याची चर्चा आहे। तर नागपूर शहरातील सर्व 6 जागांवर काँग्रेस देखील तयारीला लागली आहे। बावनकुळे कामठी मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची शक्यता। चंद्रशेखर बावनकुळे सध्या विधान परिषदेचे आमदार। 2019च्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळेंचं तिकीट कापलं होतं। माजी आमदार सुधीर पारवेंनी अमित शहांची भेट घेतली। उमरेड विधानसभेसाठी सुधीर पारवेंकडून थेट अमित शहांची भेट। पारवेंसोबत शिंदे गटातील राजू पारवेंकडूनही उमरेडसाठी तयारी। शिवसेना शिंदे गट लोकसभेतल्या पराभवानंतर यामिनी जाधवांची विधानसभेची दावेदारी धोक्यात आल्याची चर्चा। यामिनी जाधवांना भायखळ्यातूनच पिछाडी मिळाली होती। ठाकरे गटासह काँग्रेसनेही भायखळ्यासाठी चाचपणी सुरू केली आहे। काँग्रेस नागपूर शहरावरील सर्व 6 जागांवर काँग्रेस तयारीला लागली आहे। 6 विधानसभेच्या जागांसाठी काँग्रेसकडे 60 इच्छुक उमेदवार आहेत, असं विकास ठाकरेंनी सांगितलंय। मागील वेळी विधानसभेमध्ये काँग्रेसचे जवळपास 2 आमदार आम्ही निवडून आलो आणि 2 जागा 4000 मतांनी गेल्या होत्या। तर यावेळेस परिस्थिती चांगली आहे। विदर्भात आपण पाहिलं असेल की काँग्रेसच्या बाजूनी मतदार आहे। मला वाटते 6 जागांसाठी 60 लोक तरी इच्छुक राहतील। प्रत्येक मतदारसंघात 10-12 लोक इच्छुक आहेत।